राजे शिवछत्रपतीच्या पावनभूमीत असणाऱ्या माजलगाव तालुक्यातील वांगी या गावामध्ये या राज्यामध्ये गृह विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सरळ सेवेतील पोलीस पाटीलकीच्या माध्यमातून परीक्षेमध्ये या गावचं नाव उज्ज्वल करणाऱ्या आणि वांगी या गावच्या प्रथम महिला पोलीस पाटील म्हणून स्वाती राहुल जाधव यांची नियुक्ती झालेली असल्यामुळे लाईव्ह दिवेकरांच्या माध्यमातून त्यांच्या वांगी या गावी आज सन्मान करण्यात आलेला असल्यामुळे भविष्यात त्यांच्या हातून एक वांगी या गावचे आदर्श गाव म्हणून नावारूपासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे त्यांच्या हाती आलेले असल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे। कारण या गावामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलासारखी त्यांना पोलीसकीच्या पोलीस पाटलाच्या माध्यमातून संधी मिळाली असल्यामुळे येथील 72 जनतेला अत्यंत विद्याभूषित सुशिक्षित महिला रणरागिणी म्हणून पोलीस पाटील पदी नियुक्ती झालेल्या असल्यामुळे जाधव यांच्या कुटुंबाला पहिल्यांदाच पोलीस पाटीलकी मिळालेली असल्यामुळे या गावामध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे। कारण गरिबी काय असते याचा अनुभव असल्यामुळे व त्यांचे सासरे सन्माननीय सुरजी काका जाधव सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या हाकेला सदैव येत असल्यामुळे त्याचे फलित झालेले असल्यामुळे त्यांच्या सुनेजा स्वाती जाधव यांची वांगी या गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झालेली असल्यामुळे ताईंना आपण विचारू, ताई आपली गृह विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आपण पोलीस पाटलीच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेला असल्यामुळे या गावचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न कराल का? हो, नक्की करेल। श्री क्षेत्र नारायण बाबा यांच्या पावनभूमीत व आमचे गुरु श्री एकनाथ महाराज माने यांच्या आशीर्वादाने मी वांगी या गावची पोलीस पाटील या पदी माझी निवड झालेली आहे। मी 8 दिवस कठोर अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवलेले आहे आणि यापुढेही ग्रामविकास अधिनियम 1967 या अन्वये मी पोलीस पाटलांची कर्तव्य व जबाबदारी काटेकोरपणे पार पाडेल। गावात कायदा व सुव्यवस्था राखणे, गावात काही तंटा झाली तर ते गाव पातळीवर मिटवण्याचे प्रयत्न करेल व गावात शांतता ठेवण्याचे काम करेल। गावात काही आपत्ती काही आली तर त्याबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करेन। ताई शेवटचा प्रश्न आहे, आपल्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी पहिली होती का? तर पोलीस पाटलीचे काही राजकीय अनुभव आपल्याला घराण्याला आहे का? नाही। बरं, आपल्याला जे हे जबाबदारी मिळालेली आहे पोलीस पाटील म्हणजे हे सरकारचं नामांकित म्हणजे पद आहे, कायद्याची चौकट आहे, आपल्याला संधी मिळालेली आहे। तर या संधीचं सोनं करून शिने आणि वांगी या गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण कायदा व्यवस्था या गावची अबाधित ठेवाल का? हो, नक्की ठेवेल। अरे वा, येथील 72 जनतेसाठी मी सदैव काम करून वांगी या गावचे एक आदर्श या महाराष्ट्राच्या पटलावर नावलौकिकरण दाखवेल अशी प्रक्रिया लाईव्ह जगाला माहिती देताना माजलगाव तालुक्यातील वांगी या गावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटीलपदी नियुक्ती झालेल्या श्रीमती स्वाती राहुल जाधव लाईव्ह जगाला माहिती देताना बोलतात। पत्रकार बाबूराव तिरके, लाईव्ह दिवेकरण, बीड। आपण आहात माजलगाव तालुक्यातील वांगी या गावामध्ये आणि या गावच्या रणरागिणी जाधव कुटुंबातील सुनेच्या श्रीमती स्वाती राहुल जाधव यांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झालेली असल्यामुळे या जाधव कुटुंबाला पहिल्यांदाच पोलीस पाटीलकीचा बहुमान मिळालेला असल्यामुळे आज वांगी या गावच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवेकरच्या माध्यमातून स्वाती जाधव यांचा सन्मान करण्यात आलेला असून भविष्यात पुढील कारण 58 वर्षे हे पद संविधानानुसार त्यांच्या घराण्यामध्ये पोलीस पाटीलकी राहणार आहे। तर विद्याविभूषित कारण ह्या परीक्षा घेऊन सरळ सेवेतच पद भरण्यात आलेले आहे। तर एक गावकऱ्यांना आपण विचारू, आपल्याला असा अनुभव वाटतो का की स्वाती जाधव यांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झालेली असल्यामुळे त्या गावाला म्हणजे चांगलं काम करतात? चांगलं काम करते, सुशिक्षित आहे, आपल्याला विश्वास वाटतो का? हो। काय सांगताय बाबा? विश्वास आहे। आज स्वाती जाधव यांची निवड झाली ती तुम्हाला आनंद वाटतो का? आनंद कारण गावच्या तुमच्या विश्वास वाटतंय, आनंद आहे। बाबा काय सांगताय? हो, चांगलं आहे। सदरील गावकरी देखील जाम खुश दिसतात कारण एक चांगल्या घराण्यातील महिला पोलीस पाटीलपदी नियुक्ती झालेली असल्यामुळे। साहेब काय सांगताय, आपल्या गावाला एक महिला रणरागिणी पोलीस पाटील पद मिळालेले असल्यामुळे? हॅलो, एकतर वांगीमध्ये 3-4 ग्रॅज्युएशन असतात, महिलांचं शिक्षणाचं प्रमाण फार कमी,
आणि त्याच्यामध्ये यांनी अत्यंत अभ्यास पूर्ण करून BSc झालेले आहेत. या 100% या गावामध्ये त्यांची कर्तव्य ते निभावतील ही आम्हाला खात्री. आपल्याबरोबर आहेत की ज्यांनी कुटुंब घडवलं आणि कुटुंब घडवण्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करून शिनी जाधव कुटुंबाला म्हणजे चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. त्या स्वाती जाधव यांच्या सासू. काय वाटतंय आपले आजी समजा पोलीस पाटील पदी पहिल्यांदाच आपल्याला बहुमान मिळाला आहे, त्याबद्दल आपल्या ह्या सुनानं जी स्वाती जाधव यांनी नाव लौकिक मिळवलेले असल्यामुळे हो चांगलं झालं, काम चांगलं करतात का? करत्यांना. त्यांचे सासरे आहेत नावलौकिक आदर्श व्यक्तिमत्व सुरेश काका जाधव. काका काय सांगताय आपल्या सुनानं म्हणजे आपल्याला चांगलं पद आपल्या घरात आणून दिलं त्याबद्दल? ह्या श्री संत नारायण बाबा पावन नगरीमध्ये माझी सून BSc ग्रॅज्युएशन केलेले आहे आणि खूप सुंदर असा अभ्यास करून नावलौकिक मिळवला आणि आमच्या 4 पिढ्याचा उद्धार केला त्यांनी. कारण पहिलं आम्ही माली पाटील होतो, माली पाटील प्लस पोलीस पाटील हा बहुमान माझ्या सुनानं मिळवून दिलेला आहे. आणि चोख बंदोबस्त आणि सर्व घटकांना घेऊन माझी सून बरोबर नियोजन करणार आहे. काकाच्या एका डोळ्यामध्ये आनंद आणि एका डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात कारण स्वाती जाधव या आपल्या सुनाने एक चांगले नाव जाधव कुटुंबाचं म्हणजे मिळवलेले असल्यामुळे. तर आपण तरुण वर्ग आहेत बघा इकडं, तर आपण त्या तरुण वर्गाला विचारू. बेटा काय सांगतोय आज आपल्या गावाला समजा चांगल्या म्हणजे तरुण तडफदार अशा विद्याविभूषित पोलीस पाटील मिळाले त्याबद्दल अभिमान वाटतो गावाचा अभिमान वाटतो. अभिमान. बेटा तुला आनंद वाटतोय का? आनंद वाटतोय. हां त्यांचे मालक कोणते? हा पहा त्यांचे मालक राहुल जाधव हा कर्तबगार मुलगा आहे. कारण ते पहिले अशी माहिती मिळते की चांगल्या उच्च बँकेमध्ये नोकरी करीत होते, परंतु कोरोनाच्या काळामध्ये गावी येऊन शेती व्यवसायामध्ये अग्रेसर चांगल्या प्रकारे काम करत होते. परंतु अचानकपणे त्यांना लॉटरीच लागली समजा की त्यांच्या सुविध पत्नी श्रीमती स्वाती जाधव यांनी पोलीस पाटील होण्याचा वांगी या गावचा पहिला बहुमान मिळाला. काय सांगताय आनंद वाटतोय का आपल्या ह्या श्रीमतीने पोलीस पाटीलपदी म्हणजे बहुमान मिळवलेला असल्यामुळे? हो नक्कीच. आणि हा प्रथमतः तर आमच्या घराण्यात पहिलं पद असल्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि इथून पुढेही निपक्षपातीपणे आमच्या पत्नी ह्या पूर्णपणे कोणत्याही राजकीय किंवा ह्याला बळी न पडता व्यवस्थितरित्या गाव पातळीवरती काम करतील. तर पहा वांगी हे गाव आनंदित आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे जनसमुदाय पाहू शकताय की वांगी या गावच्या रणरागिणी तथा गावच्या पोलीस पाटील म्हणून बहुमान मिळवलेल्या स्वाती जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत असून लाईव्ह दिव्य कवरेजच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहोत की पुढील कार्य पोलीस पाटीलकीचं त्यांच्या हातून चांगले घडो व पंढरपूरच्या विठ्ठलासारखे त्यांनी सदैव जनतेच्या पाठीमागे उभा राहून चांगले काम करो म्हणून. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्य कवरेज, बीड.